मला जीवामृत तयार करायचंय त्या याला कांद्याला जीवामृत तयार करायचंय थोडं मला फवारा मारायचा आणि मिरचीला बी काम येईन ते 1 लिटर कुठतरी बघा आपल्याला आता गोमूत्र बाबा आलाय भारी पाहू राहिले तळाला जाते डायरेक्ट तळाला आता का 26 जानेवारी का बंटे तू बी चालली आयुष्याबास लग्नाच्याच दिवस चालला काय उपयोगी बंटी चालली का माती लावली टाटा गेली चला मिरच्या लावायला आता चला मिरची लावायला पण थोडा चहा द्या अगोदर जावं लागतो मिरची लावायची मग टरबूज लावायची हाय का नाही बंटे चालली होती नगरला आम्हाला सोडून हा नगरला चालली होती कांद्याला आता एक फवारणी द्यावा लागल जीवामृतची ते तयार करायचंय मला आज पण आता 1 लिटर गोमूत्र कुठं हे करावं आता आज उद्या बघावं लागेल ते आपल्या गाईचंच धरावं लागेल नाही तर मग सोन मावशील गोठ्यावर सांगतो ते कारण की गोमूत्र लय गरजेचं आहे तिथं आज आहे ना युरिया मारायचा आहे गावाला तर तिकडे झालोय बाबा म्हणले ते मारायचं नायट्रोजन थोडा देऊ मारून खाली इकडे पाणी सोडलं का बाबानी युरिया मारला किती मारला जसं पाणी चालन तसं मार राहिले जाड युरिया आहे मग जाड युरिया मग शहाणपणा करायचंच नाही दुपारच्या लाईटीचा रात्रीची ठीक आहे सगळा मारून घेतलं जमून दुपारी जेवढं लागेल तेवढंच कधीच भरवतच नाही चालला का थांब ना थोडे वेळ एक दुसरं काम आलंय काय मला जीवामृत तयार करायचंय त्या याला कांद्याला जीवामृत तयार करायचंय थोडं मला फवारा मारायचा आणि मिरचीला बी काम येईन ते 1 लिटर कुठतरी बघा आपल्याला आता गोमूत्र आपल्या गाईचं कसं धरावं आता सांगत हो हिला सोन मावशीला आणता का आणि पप्पा खरं म्हणले आपल्याला वैरणीच्या धोरणात लागा आता शोधायच्या आणि सगळ्यात महत्वाचं एक शेळी घ्यायची आपल्याला पप्पा म्हणले चांगली शेळी बघा कुठं आहे का तशी ते आब्याची ती बघतोच मी पैदाला सगळा मल्चिंग काढून टाकलाय आता फक्त आता आपल्याला लावायची मिरची इथं तर मिरची बी अशी लावायची इथं एक मिरची इथं एक मिरची इथं एक मिरची मग इथं जे उरण ना तिथं द्यायचं आपल्याला ते हे लावून काय म्हणतात त्याला टरबूज लावायचंय मी विसरलो होतो खळं करायचंय किरण तुरीचं आपल्याला भूस होईना असं आता तेच खळं करायचंय आता ते मोरंडीत जावं लागेल परत आता तुरी आणायला तिकडंच जायचंय आपली इथंच ठेवणार आहे ते तुरी मग जावा ते मशीन तवा टपाटपात खळं करून घ्यायचं मस्तपैकी चला आता आंघोळ झालेली आहे मला आहे ना बदकाचं खाद्य आणायला जायचंय तुरी घ्यायला जायचं होतं बरं का पण किरण दादा एकटाच गेला त्या इथं टाकायचे आहेत मग आणल्यावर 2-3 दिवसांनी काय होईल ते आज नाही तर कधी ते खाड्यावाले जावायचे तवा खळं करू बापाकडे जातो गाडी घेतो नामरापूरहून खाद्य आणतो आधी त्यांना अख्खं संपलंय आजच्याच पुरतंय परत मग त्यांना खाद्य बंद झालं ना परत त्यांची हाईट खोडायला चालू होईल जरा मोठं होतं त्यांना खाद्यच टाकणार पैसे घेतले आता थोडा नाश्ता करतो जातो जेवण बिवण आज मस्तपैकी तिळाची भाकरी आहेत भाजी काय आहे आज काय आहे उद्या संक्रांती का मला वाटलं आजच संक्रांती आज 12 बापाची भाजी केली त्याची टाको कशी 12 बापाची भाजी तिथं काळ्या मसाल्याची आहे काय काय आहे त्याच्यात असं किती वाफे झाली भिजून गाडीत चावी द्या ना चाललो खाद्य घ्यायला आता पुढे गाडीला आहे चप्पल आहे तिथं ती तशीच नेती असं पाहिजे ना नाही आहे ती गाडीला लावली काय उंदीर लागला आता उंदीर लई लागला कुठं गावात गावाला कपाटात उंदीर होता मम्मी सकाळीच फोन आलता अयो
सगळे कपडे कुरतडलेत उंदराने. आता गावाला बी लागला नाही, याला बी नाही. ते औषध नाही टाकतं इथं. तो का माशी माशी द्यात गावात औषध नाही टाकतं इथं. कुत्रे मारतात ना उड्या आपले. पिंजरे आहेत का? कोणते पिंजरे आहेत? कसे आहेत ते? प्लॅटा का? त्याच्यात काय येतं उंदीर? ते पाहिजेत असे गोल, त्याच्यात गेला का बाहेर नाही निघतायत तसे पिंजरे पाहिजे. तसे पाहिजेत पिंजरे. आता आलोय अमरापूरला, शोधत नव्हते काका. शेवटी ते शेडवर आता चाललोय घ्यायला. चला आता लवकर घेऊ आणि लवकर जाऊ घरी. परत ते मुरली बाबाच्या मोटरीचा प्रॉब्लेम आलाय त्या दिवशी. आणि अरे बापरे, सटकलो. मुरली बाबाच्या मोटरीचा प्रॉब्लेम आलाय, तिथं जायचंय. चला आलो शेडवर. आता आपण गोणीत घेऊ करून जाऊ घरी. इथं तूस, ही सगळी तूस आहे. तिथं माल. चला घेतलं आता खाद्य, चाललोय घरी. 20 रुपये बी कमी नाही केले होते. 15 किलो 600 ग्रॅम भरलं होतं. 40 रुपये किलो आहे. 620च दे म्हणतो गाडीला. म्हणलं 600 घ्या राव. नाही म्हणलं बरं आहे बाबा, काय अवघड आहे. चला आता जातो घरी लवकर. मुरली बाबाकडे जायचंय मला. हे राजहंस एक अंड घ्यायचं होतं, ते घेऊन जातो आता. कुठलं काय बाबा? कुठलं? एकच कस काय दिलं काय राव? आता घरी आलो होतो, पण आता मोरंडीत चाललोय. मुरली बाबाकडे जायचं कॅन्सल केलं. मोरंडीतून आलो का मग मुरली बाबाकडे जातो. त्या तूर आणायचं आपल्याला, तुरीच्या शेंगा. तूर वाहून आणाय. तूरच ना? हा तूरच आणायचं. हे असं होतंय, मला डोकं झालंय कन्फ्यूज. ती पळापळ लावली. किरण दादाच्या तुरी आणायच्यात आपल्याला. तुरीचं भोस करायचंय आपल्याला, त्याच्यामुळं त्याला चाललोय आता. कशी पोवाऱ्याने पडली बाजरी ज्वारी. किरण दादाने सगळं वेचून ठेवलं भाऊ, फक्त भरायचंय आता. ते तिकडं वेचतोय. चला आता इथलची ढिगलं राहिलेली घेतो टाकून इकडं. चला आला टेम्पो घेऊ आता, टपाटपा भरून. ढिगलात घाल मान त्याला, ढिगलात. चला टेम्पो घेऊ भरून. अरे टेम्पो भरल्यावर भेटतो आता. झाल्या तुरी भरून. आता गाडी आणलेली आहे, मग गाडीवर जाणार आहे. किरण दादा तिकडं काय बघायला गेला गाड्या? आता उतरायचं पण काय नजारे. दातळ घ्यायला आलो होतो, दातळ खाली घेऊ ओढू आता सगळे. घ्या इथं मार, इथून घे. हा घे, सगळे येईन ते आता. हा ओके, गेलं. हा आहे. आता तुरी वतून खाली. आता मला बाबाकडे जावं लागेल खाली. किती पाणी देऊन झालंय काय माहिती. पहिले आंघोळ करतो रे भाऊ. आंघोळ केली होती, पण परत करावं लागेल. अंगाची खाजली ती. चला आता आलोय गोठ्यावर. बघू आता मोटरीचं काय झालंय. तेच झालं असणार आहे, मागच्या वेळेस झालं होतं तेच. चला एक खोलावं लागेल आता राडा. लाईट चालू कर मग. झालं. नको आत्ताच नको लाईट नको चालू करू. इकडे होईन निघाना. हे खोलायचंय. चला आता खोललंय. हे बघा, हीच वायर सटकली होती त्याची. परत डायरेक्ट पॅक करतो तारीने. ते ना मी करतो आता बरोबर. ते तो पॅक करून एकदम. त्याला बोक्स असते, मी असंच करीत होतो. त्याचं काही इतकं महत्वाचं नाही. असंच करायचंय का? हा ते अरे असं नट देव नट आहे ना. नटात नसतं का आपण स्क्रू ड्रायव्हर ते बोक्स गुंडाळायची वायर आता. हा तिथंच गुंडाळायचं आता. इकडे बघ बरं होती का नाही. दादा तसं नाही होत. उठली का? चालू फटफट चालू झालं ना. घ्या ना भरून पाणी आता. भडभड वाजलं. झाली चालू गेलं. इकडून येई ना भास्कर. नाही ओके. मला बत्त सोडायची होती म्हणून. मोकळे वा जरा पळा थोडं. पळा मोकळे.
कुठून पळा इकडे चला 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 हा 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 लवेचं पळायचं होतं पळा आता यो लीडर दिसतो यो यो पुढचा भयानक लीडर आहे तो हा याच्यात होय बघ वरती पाणी ते सोडून इथं आहे गावात खाऊ राहिले किती घे नाही हाती लागते तवर भरण तू जास्त भरले नाही पाहिजे ती हा इतकी झाली ना मग ते नाही तर बाहेर उडी खाते बाबा कुठे आहेत बाबा कुठे आहेत झोपलेत होय तिथं आज अर्धी आहे हा अरे पाहू आता हल्ले हल्ले एक नंबर अरे लय खाली गेली ती लय भारी जाय रे ते बंद नाही होणार असं विषय एक काम कर ना हे गेलं बारक मोठं गेलं हा गेलं कुठं आहे बाबा ते तळाला जाऊन आलंय ते बाबा लय भारी पाहू राहिले तळाला जाते डायरेक्ट तळाला ते उडी मारतील मग कशी हे गे जाई ना आता हे गेलं 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 आलं लय लय माझे त्यांची इच्छा सगळी पाय मोकळे झाले त्यांचे डायरेक्ट सोडले खाली लागले गवत खायला आता तो वाळतीन ते अर्ध्या तासात अशीच चला आता कोंबड्याला टाकतो कोंबड्याचं मस्त पैकी आवरतो आणले का कुठून आणले 26 26 काच काय दिले मोठे लेत बरोबर झाड 17 येतात 50 रुपयाची नाही ना 17 32 वाढ येते म्हणे 25च देतोय मी आणि एक त्याच्या पण जास्त घेतला 100 रुपये दाखवतील देत हा, चला आता यांचं घेतो आवरून मस्त पैकी आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये बाय